स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी युती आणि आघाडीबाबत खलबते सुरू असतानाच मंगळवारी खालापूरमध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याने खालापूर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। या रॅलींमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती, तर कार्यकर्त्यांच्या गर्दीला आवरताना पोलिसांची मोठी दमछाक झाली। खालापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 4 गट आणि पंचायत समितीचे 8 गण आहेत। सोमवारी रात्री उशिरापर्यंत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू होती, मात्र ठोस निर्णय न झाल्याने मंगळवारी उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी खालापूर पंचायत समिती कार्यालयात गर्दी केली। विशेष म्हणजे नगर परिषद निवडणुकीत यशस्वी झालेला परिवर्तन आघाडीचा प्रयोग जिल्हा परिषदेसाठी फसल्याचे चित्र दिसत आहे। राष्ट्रवादी, अजित पवार गट, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात शेतकरी कामगार पक्षाला अपेक्षित जागा न मिळाल्याने शेकाप आता स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाकडून माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत श्रद्धा साखरे, आतकरगाव गट आणि संदीप मुंडे, वासांबे गट यांनी अर्ज भरले। शिवसेना शिंदे गटाकडून आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वर गायकवाड, सावरोली गट आणि रेश्मा पाटील, आतकरगाव गट यांनी अर्ज दाखल केले। तसेच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाई शिंदे हे खानाव गणातून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढणार आहेत। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून चौक गटासाठी वैशाली खैर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला। यावेळी उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत व तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उपस्थित होते। आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी स्पष्ट केले की जिल्हा परिषदेसाठी भाजप, आरपीआय आणि शिवसेना यांची युती झाली असून जागा वाटपाचे सूत्रही ठरले आहे। त्यानुसार जिल्हा परिषदेच्या 2 जागा शिवसेना तर 2 जागा भारतीय जनता पार्टी लढवणार आहे। पंचायत समितीसाठी शिवसेनेला 3 आणि भाजपला 5 जागा देण्यात आल्या आहेत। मात्र या जागा वाटपामुळे शिवसेनेत काही ठिकाणी नाराजीचे सूर आहेत, तर आतकरगाव गटात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची अडचण झाली आहे। उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजप, शेकाप आणि संभाव्य बंडखोर उमेदवारांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। आज खालापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआय अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत। आणि या खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद, 2 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना आणि पंचायत समिती गणातून 5 सीट भारतीय जनता पार्टी आणि 3 सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आपण आज पाहताय की संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून, या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण आज संपूर्ण तालुक्यामध्ये आहे। साहेब, या प्रचाराच्या दरम्यान काही स्टार प्रचारक वगैरे यांचा प्रचार काही मतदारसंघामध्ये होणार आहे? तर हे पुढील नियोजनातून स्पष्ट होईल, परंतु या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना
या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आमची आमदार असतील, खासदार साहेब असतील, आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे की प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे. आणि याच उद्देशाने या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना जे उमेदवार या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांना विजयी करण्यासाठी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, महायुती सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे. या खालापूर तालुका असेल, कर्जत तालुका असेल आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना एक सक्षमपणे गेली कित्येक वर्ष या संपूर्ण मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व या ठिकाणी आहे. मधल्या काळामध्ये शिवसेना दुभंगली गेली आणि शिवसेनेमध्ये 2 भाग त्या ठिकाणी झालेले आहेत. परंतु आम्ही सगळे शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारांचे प्रेरित होऊन आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपण पाहताय का संपूर्ण महाराष्ट्रातून शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेनाचा झंझावात आपण पाहताय की आज राज्यामध्ये 2 नंबरची पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जातंय. आणि या शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असताना उबाटाची जी काही राष्ट्रवादी बरोबर आघाडी झालेली आहे, ही आघाडी सर्वसामान्य असणारा, निष्ठावंत असणारा शिवसैनिक कदापि घड्याळाच्या चिन्हाचं बटन त्या ठिकाणी दाबणार नाही. तो धनुष्यबाणाचंच बटन त्या ठिकाणी दाबेल. कारण ही विकली गेलेली उबाटा आहे ती राष्ट्रवादी बरोबर, तटकऱ्यांबरोबर विकली गेलेली आहे. त्यामुळे त्यांची जी काही नेते जे विकले गेलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त जी सर्वसामान्य जी काही उबाटाचे असणारा शिवसैनिक असेल, जो स्वतः बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून बोलत असतील किंवा बाळासाहेबांचे विचार त्यांच्यामध्ये रुजले गेले असतील, ते राष्ट्रवादीच्या घड्याळाला मतदान त्या ठिकाणी करणार नाहीत, तर ते धनुष्यबाणलाच त्या ठिकाणी मतदान करतील. आणि त्यामुळे किती जरी त्या ठिकाणी आघाड्या झाल्या तर या ठिकाणी शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI, महायुतीचाच भगवा या ठिकाणी फडकेल, एवढं मात्र या ठिकाणी अभिमानाने सांगतो. आमची मुख्य लढाई शिंदे गट आणि भाजप यांच्याबरोबर त्या ठिकाणी असणार आहे. पण अजूनपर्यंत, उद्यापर्यंत तुम्हाला ते चित्र स्पष्ट झालेलं दिसेल. खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. जिल्हा परिषदेच्या 4 जागा तर पंचायत समितीच्या 8 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तालुक्यातील कार्यकर्ते अजून संभ्रमात आहेत. नक्की आपली युती आघाडी कोणाची आहे ह्याबाबत चित्र अर्ज मागं घेण्याच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. सर्वात मोठी घडामोड म्हणजे सावरोली जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरेश पाटील यांना मिळालेले तिकीट त्यांनी परत केलं आहे. त्यांनी पक्षासाठी मोठा त्याग केलेला आहे. अशाच घडामोडी पुढे होणार आहेत. या प्रत्येक घडामोडीची आम्ही रायगड जोनमध्ये तुम्हाला अपडेट देत राहू. माझा सहकारी दीपक जगतापसह मनोज कळमकर, खालापूर.